मी शिवानी लकडे, पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत। बदलापूर नंतर दौंड तालुक्यातील मळद गावात देखील शालेय विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। दौंड तालुक्यातील मळद मधील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाकडून 7वी, 8वी आणि 9वी मधील शिकत असणाऱ्या तब्बल 8 ते 9 विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। बापूराव धुमाळ असे आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस विद्यालयात दाखल झाले असून गुन्हा नोंदणीचे काम सुरू आहे। शाळेतील इंग्रजी विषयाच्या बापूराव धुमाळ या शिक्षकाने व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून विद्यार्थिनींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे। हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला। या प्रकरणी पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे चौकशी करत असून संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे। पोलिसांकडून सध्या विद्यालयात चौकशी सुरू आहे। तुम्ही काय सांगितलं आता सांगू का त्याचं स्पष्ट स्पष्ट सांगा सगळं। राजीनामा घेतला बरोबर। तुम्ही मला काय सांगितलं मला काय सांगितलं ती सांगा। जेवढं सांगा आधी मला काय सांगितलं तुम्ही आधी? जगताप भाऊ आहे, जगताप भाऊ आहे। पण आता त्याची स्थिती सांगतो। ज्या वेळेस संचालक मंडळ एखादा ठराव घेतो, ठराव घेतल्या बरं जगताप सर तो विषय कट झाला आहे का? दोन विषय मळद गावातील नवीन माध्यमिक विद्यालय या शाळेमधील आज एका पालकाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या मुलीसोबत शाळेतील एका शिक्षकाने विनयभंगाची घटना केलेली आहे, प्रकार केलेला आहे। त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतलेली आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। साधारण त्यांचा मोबाईल शिक्षकाचा मिळाला, त्याच्यामध्ये काय म्हणून आले आक्षेपार्ह आहे त्याच्याबाबत तपास सुरू आहे। आत्ताशी प्रायमरी स्टेज आहे। या प्रायमरी स्टेजमध्ये FIR घेतलेली आहे आम्ही, त्याची प्रक्रिया सुरू आहे तपासाची। शाळेतील इतर मुलींना काय तसा शिक्षकांनी काय मेसेज केले का किंवा काय त्रास देण्यात त्याबाबत चौकशी आणि तपास सुरू आहे। शिक्षकाला ताब्यात घेतले किंवा इथे मुख्याध्यापक संबंधित तुम्ही शाळेत आला तशी FIR दाखल केलेली आहे आम्ही, तपास करतोय आम्ही त्या दृष्टीने। सर 20 तारखेला एक प्रकरण उघडकीस आलं, 20 तारखेला आपण काय केलं त्याची चौकशी करू आम्ही की त्याच्या बाबतीत म्हणजे आमच्याकडे तक्रार आलेली होती का ही, किंवा आमच्याकडे कोणी माहिती दिलेली होती का। तर आतापर्यंतच्या माहितीनुसार तर आमच्याकडे जशी माहिती आली त्याच वेळेस तात्काळ आमचे पोलीस निरीक्षक गावात पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे। आरोपीच्या मोबाईल मध्ये आक्षेपार्ह मिळाला, साधारण किती मुलींना त्यांनी असं केलं असेल? चौकशी या बाबतीत तपास आणि चौकशी सुरू आहे। आत्ताच आमची FIR झालेली आहे। आम्ही तपासांती जे निष्पन्न होईल त्याच्यावर पुढे कारवाई करू। आरोपीला पकडण्यासाठी काय चालू आहे, आमच्याकडनं प्रयत्न सुरू आहेत। गुन्हा आता नेमकं काय दाखल केलं? आणखी दाखल केलेलं नाही, तक्रार घेतलेली आहे। आम्ही आता शाळेमध्येच आहे अजून। आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही त्या योग्य त्या कलमानुसार गुन्हा दाखल करू। पाहत रहा पुणे प्राइम न्यूज। धन्यवाद।